सरकारी तिजोरीवरील डल्ला की नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांची मनमानी. शेंदुर्णीच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सरकारी रस्त्याच्या कामासाठी वापरायचे मटेरियल मोठ्या प्रमाणावर गायब झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत असून हेच साहित्य नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या शेतात वापरल्याचा धक्कादायक आरोप समोर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार शेंदुर्णी येथील नगरपंचायत हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खडी मुरुम व इतर बांधकाम साहित्य आणण्यात आले होते. मात्र हे साहित्य प्रत्यक्ष कामासाठी वापरण्याऐवजी ते इतरत्र वगळण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हजारो डंपर मटेरियल गायब झाल्याचा आरोप असून हे साहित्य नगराध्यक्षांच्या शेतात टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात संबंधित कंत्राटदार आणि काही अधिकाऱ्यांचं संगनमत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष काम यामध्ये मोठा फरक असल्याचंही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचं दिसत असून मटेरियल गायब होण्यामागे मोठा गैरव्यवहार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान या संदर्भात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून अर्जदार ॲडव्होकेट कृष्णा देवताल यांनी संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीत स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की सरकारी मालमत्ता बेकायदेशीररित्या वगळवून खासगी वापरासाठी उपयोग करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शेंदुर्णी परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून सरकारी निधी आणि मालमत्ता सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. काय आहे नेमके संपूर्ण प्रकरण? कोण आहे तो कंत्राटदार ज्याने संगनमत केले? हजारो डंपर मटेरियल नेले गेले कुठे? संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अस्पष्ट असून प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. संबंधितावर कठोर कारवाई होणार का की प्रकरण दाबले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आणि अधिक धक्कादायक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.